तर नमस्कार मंडळी. आयुष्यभर आपण काय केलं? घरासाठी काम केलं, संसारासाठी काम केलं, लेकरांसाठी जगलो आणि आपल्या मुलांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून आपण रात्रंदिवस कष्ट केलो. आपला स्वतःचा विचार आपण कधीच केला नाही. फक्त आपण लेकरांसाठी जगत आलो. तर मंडळी, या सगळ्या धावपळीत एक गोष्ट मात्र राहूनच गेली. आपण स्वतःसाठी कधी जगलोच नाही. मला पण एक एक दिवस वाटते, अरे आपण आपण काय नुसतं घरातल्या कामामध्ये, नुसतं घरकाम, स्वयंपाक, भांडे, धुणं, लेकरायचं हे लेकरायचं ते, फक्त त्यांच्यासाठीच जगत आलो. स्वतःसाठी आपण कधी जगलोच नाही. तर आपण स्वतःसाठी जगायला पाहिजे. तर आपण आई वडील झालो, मुलांसाठी जगलो, संसार सांभाळला, घर सांभाळलं, पण आता आपलं ही वय झाले ना वय आपलं, झालं ना. माझं 45 झालं, तुमचं पण कमी जास्त असेल, आहे का नाही? आपलं वय झाले. आता वाटतं थोडस घराबाहेर पडावं, थोडस फिरावं, थोडासा एन्जॉय करावं, थोडीशी मस्ती करावं. कारण आपल्याला कोण म्हणणार आहे की तू बाई फिरायला जाय, देवाधर्माला जाय? त्यांना घरातल्या कामाचं पडलेलं असते. आई नातरुंड सांभाळ, आई घरातली भांडे धुई, आई स्वयंपाक कर, आई हे कर, बायको कपडे धुतलेस का नाही, इस्त्री केलीस का नाही. फक्त घरचे आपल्याला काय विचारणार, तेवढंच विचारणार. कारण आपण आपल्या स्वतःचा विचार कधी केलाच नाही. तर आपल्याला आता स्वतःचा विचार करायचा, स्वतःसाठी जगायचे. आता फक्त एन्जॉय करायचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवाच्या चरणी जाऊन मनाला समाधान मिळवायचं. आता फक्त आपल्याला आयुष्यात काही नाही करायचं. आपलं राहिलेलं आयुष्य फक्त आपलं देव धर्म आणि थोडस एन्जॉय करायचं, खायचं प्यायचं, देवधर्म करायचे. कारण माणूस आपला डबल पुनर्जन्म येणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला ह्या जन्मात आहे ते सगळं जगून घ्यायचं. देवाला जा, कुठं पिकनिकला जा, आपल्याला. मी तर स्वतःसाठी जगणार आहे, कारण आता आयुष्य राहिलेच किती. तर मंडळीनं, माझी अशी एक इच्छा आहे की मंडळी, पण मी एकटी देवदर्शनाला जाऊ शकत नाही. एकटीनं जायचं कसं? आपल्याला कळत नाही एकटीनं कसं जायचं. मन पण लागत नाही ना. आपल्याला असं वाटतंय सोबत कोणीतरी असावं, पण सोबत कोणी यायला रिकामं नसतं. तर म्हणून मी विचार केला, आपण सगळ्यांनी मिळून एक ग्रुप करून देवदर्शनाला जायचं. बरोबर आहे ना? आपण सगळ्यांनी मिळून ग्रुप करायचा आणि देवदर्शनाला जायचं. आणि तुम्हाला जर वाटत असेल त्या ग्रुप मध्ये यायचं, तर तुम्ही सामील व्हायचं आमच्या ग्रुप मध्ये. आमचा एक ग्रुप आहे, तुम्हाला मी ते नंबर देईलच. त्या ग्रुप मध्ये तुम्ही सामील व्हायचं, ज्याची पण इच्छा असेल त्याची. आयुष्यभर लेकरांचा विचार केला, आता एक दिवस स्वतःसाठी जगून बघूया. आपल्या मनाला आनंद देऊया, देवाच्या चरणी जाऊया आणि आपल्या मैत्रिणी सोबत, आपल्या माणसासोबत एक सुंदर आठवण म्हणून निर्माण करूया. मस्त एन्जॉय करायचं. हो, काय नुसतं संसार संसार, घरातले काम. अरे स्वतःसाठी आपण कधी जगलोच नाही. आपण बाहेरचं जग कधी बघितलंच नाही. नुसतं आपण घरातला विचार केला. कधीतरी आपल्या मैत्रिणी सोबत एन्जॉय म्हणून थोडस देवा धर्माला फिरायला जायचं. तर आपल्याला कुठे फिरायला जायचं आहे माहितीये का? तुम्हाला ते ऐकण्याची खूप घाई असेल, पण मी सांगणारच आहे आपल्याला कुठे फिरायला जायचंय. तर मी तर जाणार आहे बघा, पण मला पण सांगा, तुम्ही माझ्यासोबत येणार आहेत का? आपल्याला जायचं आहे यात्रेला. तर तुम्ही पण माझ्यासोबत आणि अनिता उमाटे ताई सोबत, यांच्यासोबत यात्रेला तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की मोबाईल नंबर देणार आहे, तर तिच्यावर तुम्ही संपर्क करायचा. तर ज्यांना आमच्या सोबत देवदर्शनाला यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे. आता जागा मर्यादित आहे, नंतर जागा फुल झाल्यावर म्हणतात आशाताई जागा मर्यादित आहे, आणि नंतर जागा फुल झाल्यावर म्हणतात आशाताई आणि ताई आम्हाला का बरं नाही नेलं, आम्हाला का नाही विचारलं, आम्हाला पण यायचं होतं तुमच्या सोबत दर्शनाला. तर तुम्हाला त्याच्यामुळे मी आधीच कळवत आहे की तुम्हालाही आमच्या सोबत देवदर्शनाला यायचं असेल तर तुम्ही नक्की आमच्या सोबत येऊ शकता आणि आमच्या ग्रुप मध्ये सामील होऊ शकता. तर चला मंडळी, आता लेकरांसाठी खूप जगलो, आता स्वतःसाठी थोडस जगून घेऊया आणि देवाच्या चरणी जाऊया. तुम्ही येणार आहेत का माझ्यासोबत? कमेंट मध्ये नक्की सांगा. येणार आहेत का? तुम्ही येणार असाल तर नक्की सांगा. आणि आपल्याला कुठल्या देवाला जायचं माहित आहे का? तर आपल्याला जायचं आहे पंढरपूर, गाणगापूर.